हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या यूट्यूब चॅनलवर आणि SM क्लासेस या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्व भविष्यातील प्राध्यापकांचं आणि विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील काही दिवसांपासून पेपर 1 सेट नेट आणि पेपर 2 सेट नेट यासाठीचा अभ्यासक्रम, त्यानंतरनं प्रश्न कशा पद्धतीने विचारले जातात आणि अभ्यासक्रम आणि प्रश्न विचारण्याची पद्धत ही समजून घेऊन अभ्यासाची दिशा आपण ठरवण्याचा प्रयत्न करत आहोत. तर याचाच भाग म्हणून आज आपण वाणिज्य कॉमर्स जो विषय आहे सेट आणि नेटमधील, तर त्या वाणिज्य विषयाचा अभ्यासक्रम नेमका काय आहे, ज्यावर आपल्याला 100 प्रश्न विचारले जातात. 100 प्रश्न आणि 200 गुणांसाठी कॉमर्स या विषयाच्या अनुषंगानं. तर त्याचा एकंदरीत अभ्यास काय आहे, अभ्यासक्रम काय आहे आणि 26 मार्च 2023ला जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेमध्ये प्रश्न कशा पद्धतीनं विचारले गेलेले आहेत हे आपण सॅम्पलच्या स्वरूपात, नमुनाच्या स्वरूपात पाहणार. महाराष्ट्र आणि गोवा राज्य प्राध्यापक पात्रता परीक्षा सेट जी पुणे विद्यापीठामार्फत आयोजित केली जाते आणि त्यामधील पेपर क्रमांक 2 जो वाणिज्य कॉमर्स विषय आहे त्यामधील त्याचा विषय कोड आहे 50. तर बघा, अभ्यासक्रम सुरुवातीला आपण पाहूयात अभ्यासक्रम नेमका काय आहे. तर त्यामध्ये एकूण 10 घटक आहेत. प्रत्येक घटकावर आपल्याला 10 प्रश्न विचारले जातात. एकूण घटक किती आहेत? 10. आणि प्रत्येक घटकावर 10 प्रश्न 20 गुणांसाठी. 10 गुणवले 10 बरोबर 100 प्रश्न बरोबर 200 गुणांसाठी. म्हणजे प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांसाठी असणार आहे. त्यामधील पहिला घटक आहे व्यवसाय पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय. व्यवसाय पर्यावरण म्हणजे काय? व्यवसाय म्हणजे बिझनेस, त्यासाठीचं पोषक वातावरण असणं गरजेचं आहे. म्हणजे तरी काय, आता मला एखादा व्यवसाय सुरू करायचा आहे, त्यासाठी मला भांडवल असणं गरजेचं आहे, जागा असणं गरजेचं आहे. बरं, मी त्याचं प्रोडक्शन केलं, ते उत्पादन मार्केटपर्यंत नेण्यासाठीची वाहतूक व्यवस्था असणं गरजेचं आहे. त्यासाठी लागणारं आणि मार्केट हे पण महत्त्वाचं आहे. त्यामध्ये व्यवसाय पर्यावरण आणि आंतरराष्ट्रीय व्यवसाय ह्या पहिल्या घटकावर आपल्याला 10 प्रश्न एकंदरीत विचारले जाणार आहेत. त्यानंतर दुसरा घटक आहे लेखा आणि लेखा परीक्षण. आता मी व्यवसाय केला आहे, एखादा उद्योग केला आहे, त्यातून मी जे पैसे कमवलेले आहेत त्यातला माझा नफा काय असेल आणि तर त्या नफ्याचं त्या तोट्याचं जे तुम्ही कमवलेलं आहे त्याचा सारासार आपल्याला शासनाला द्यावा लागतो, लेखा परीक्षण करावं लागतं, ऑडिट करावं लागतं. तर त्याची प्रक्रिया नेमकी काय आहे यावर तुम्हाला दुसऱ्या घटकामध्ये 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. बरोबर आहे. त्यानंतर तिसरा घटक आहे व्यवसाय अर्थशास्त्र. आता व्यवसाय अर्थशास्त्र म्हणजे काय, तर तुम्ही जो बिझनेस करताय, जो व्यवसाय करताय, तर त्यासाठी लागणारं भौतिक साधनाबरोबरच मनुष्यबळ, तर ते त्या क्षेत्रामध्ये त्या परिसरामध्ये उपलब्ध आहे का, या सर्व बाबींचा म्हणजेच भौतिक सुविधा आणि मनुष्यबळ हे त्याला आणि त्याचं होणारं उत्पन्न, कच्चा माल याचा सर्व आपला अभ्यास करावा लागतो. यावर आपल्याला 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जातात. त्यानंतर चौथा घटक आहे व्यवसाय वित्त. आता व्यवसायामध्ये आपण जर पाहिलं, आपण सहज म्हणतो बघा, म्हणजे नोकरीपेक्षा कोणताही व्यवसाय चांगला का, कारण की व्यवसायामध्ये चढ उतार नक्की असते. मात्र ज्यावेळेस आपली चढ होतो, म्हणजे आपण ज्यावेळेस आपली कमाई, जसं की एखाद्याची सॅलरी 50,000 असेल तर महिन्यामध्ये तेवढी सॅलरी त्याच्याकडे येत असते. मात्र एखादा आपण व्यवसाय सुरू केला छोटा मोठा, तर त्यातून लाखोची उलाढाल आपण करू शकतो. तर हे सर्व व्यवसायाचं वित्त कशा पद्धतीनं प्रोग्रेस म्हणजे वाढ किंवा त्याचा विकास होतो यावर आपल्याला त्या संकल्पनावर आधारित 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. त्यानंतर 5वा घटक आहे व्यवसाय सांख्यिकी आणि संशोधन पद्धती. आता व्यवसाय सांख्यिकी, आता व्यवसाय सांख्यिकी म्हणजे अनेक व्यवसाय आहेत. जसं आपण लघु उद्योग, त्यानंतरनं कुटीर उद्योग, त्यानंतरनं मोठे उद्योग जे असतील ते, त्यानंतर उद्योगामध्ये पण वेगवेगळे आहेत, सेवा उद्योग. तर त्या सर्व व्यावसायिक वेगवेगळ्या व्यवसायामधून, कृषी असेल तर त्या व्यवसायामधून सांख्यिकी दृष्टिकोनातून उत्पन्न कशा पद्धतीनं होतोय. आज आपण बघितलं जे विकसित देश आहेत त्यांचा सर्वात मोठा व्यवसाय आहे सेवा.
त्यातून सर्वात जास्त त्यांना अर्निंग मिळते. आणि जे विकसनशील देश आहेत, जे विकासाच्या मार्गावर आहेत, त्यांचा सर्वात जास्तीत जास्त व्यवसायातून, उद्योगधंद्यातूनच जास्त इन्कम होतो. त्यानंतर त्याच्या संशोधनाच्या पद्धती, म्हणजे व्यवसायामध्ये कोणकोणत्या व्यवसायामध्ये कधी चढ उतार आहे त्याचं सांख्यिकीय विश्लेषण हे वेगवेगळ्या संशोधन पद्धतीतून केलं जातं. यावर आपल्याला 5व्या घटकामध्ये 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. त्यानंतर सहावा घटक आहे व्यवसाय व्यवस्थापन, म्हणजेच उद्योगाचं मॅनेजमेंट कशा पद्धतीनं केलं जातं, मनुष्यबळ किती लागेल, कच्चा माल काय लागेल, त्यानंतर मार्केट कुठं आहे, ते किती खर्च करून ते उपलब्ध होईल, मार्केट कशा पद्धतीचं आहे, चढ उतार, हे सर्व व्यवसाय व्यवस्थापनामध्ये येतं. आणि त्यानंतरनं मानव संसाधन व्यवस्थापन, आपण कोणताही उद्योग सुरू केला तर त्यासाठी लागणारं मनुष्यबळ म्हणजेच मानव संसाधन होय. म्हणजे त्या एखाद्या व्यवसायामध्ये IT क्षेत्र सोडता बाकीच्या सर्व व्यवसायामध्ये आपल्याला जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळाची गरज असते. ते मनुष्यबळ तिथं त्या क्षेत्रामध्ये उपलब्ध होईल का याचाही विचार आपल्याला करावा लागतो व्यवसायामध्ये. या घटकावर 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. आणि त्यानंतरनं 7वा जो घटक आहे तो बँकिंग आणि वित्तीय संस्था. आता आपण उद्योग व्यवसायामधून जे बी पैसे कमवलेले आहेत किंवा एखादा व्यवसाय सुरू केलेला आहे, आपण कशाच्या जीवावर करत असतो, भांडवलाच्या जीवावर. आपल्याला भांडवल कुठून मिळत असतं, बँकेतून. तर ह्या वेगवेगळ्या बँकामध्ये देखील शासकीय बँका असतील, गैर शासकीय असतील किंवा खाजगी असतील, तर या सर्व बँकिंगमध्ये सर्व येतात. सर्व प्रकारच्या बँकिंग आणि वित्तीय संस्था वित्तपुरवठा करणाऱ्या व्यवसायासाठी. यावर आपल्याला त्या बँकिंग व्यवस्थेचे अर्थ, संकल्पना, त्यांची कार्यपद्धती कशा पद्धतीची आहे यावर तुम्हाला 10 प्रश्न विचारले जातात. त्यानंतर 8वा घटक आहे विपणन व्यवस्थापन युनिट. विपणन म्हणजेच वितरण. आपण जर एखादी गोष्ट, आता तुम्ही प्रोडक्ट केलं, एखाद्या उद्योगामधून तुम्ही भरपूर प्रोडक्ट केलं आहे, तर त्याचं वितरण कशा पद्धतीनं करायचं, त्याचं विपणन म्हणजे त्याचा मार्केटपर्यंत कशा पद्धतीने पोहोचायचं, त्याच्या संकल्पना, यावर आपल्याला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यानंतर 9वा घटक आहे व्यवसायाचे कायदेशीर पैलू. आपल्याला कोणताही व्यवसाय सुरू करायचा आहे तर त्याला आपल्याला लिगली म्हणजे कायदेशीर पैलू जाणून घेऊनच तो उद्योग, तो व्यवसाय आपल्याला सुरू करावा लागतो. त्यावर आपल्याला 10 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि सर्वात शेवटी आहे 10वा घटक आयकर आणि कॉर्पोरेट कर नियोजन. आता आपण जे कमवलेलं आहे, जे व्यवसायातून अर्न केलेलं आहे, कमवलेलं आहे, तर त्यासाठी आपल्याला कर किती द्यावा लागतो. जसं नोकर प्रत्येकाचाच कर ठरवलेला आहे, म्हणजे कोणत्या व्यवसायासंदर्भात, तर ती कर प्रणाली कशा पद्धतीनं त्या देशाची, आपल्या देशाची कार्यरत आहे. त्यानंतर कॉर्पोरेट टॅक्स कशा पद्धतीनं ठरवला जातो, त्याचं नियोजन कशा पद्धतीनं केलं जातं. अशा या 10व्या घटकावर अशा पद्धतीचे तुम्हाला 10 प्रश्न 20 गुणांसाठी विचारले जातात. आता त्याच्या पुढे 26 मार्च 2023ला जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेच्या अनुषंगानं जे प्रश्न विचारले आहेत ते आपण सॅम्पल प्रश्न काही घेतलेले आहेत. 26 मार्च 2023ला जी परीक्षा झाली होती त्यामधील कॉमर्स, वाणिज्य विषयाच्या संदर्भात जे प्रश्न विचारले होते, काही मोजके प्रश्न आपण या चर्चासत्रामध्ये घेतलेले आहेत. बघा, पहिला प्रश्न, जेव्हा एखादा विक्रेता अथवा उत्पादक ठराविक वस्तू अथवा उत्पादने एका विशिष्ट वितरकाला विक्रीचे सर्वाधिकार देतो व त्या विभागातील कुठल्याही दुसऱ्या वितरकाला त्या उत्पादनाचे वितरण करता येणार नाही अशी हमी देतो, त्याला टिंबटिंब असं म्हणतात. आता एखादी वस्तू मी आता पेनाचं प्रोडक्शन केलं असेल आणि पेन वितरण करणं म्हणजे विकण्यासाठी मी एखाद्या स्पेसिफिक एजन्सीलाच फक्त अलाव केलं असेल, याच्या व्यतिरिक्त मी उत्पादित केलेला पेन कुणालाही विकण्याची मुभा नसेल, असा हा प्रश्न आहे. तर त्याला काय म्हटलं जातं? करार करण्याचा प्रतिरोध, त्यानंतर बंद विक्री, विक्रीस प्रतिबंध, का सर्वस्वी व्यवहाराचा हक्क. काय म्हटलं जातं? तर योग्य पर्याय आहे सर्वस्वी व्यवहाराचा हक्क. मी उत्पादित केलेलं आहे, मात्र वितरण करण्याचं, विकण्याचं काम फक्त ज्या डीलरला किंवा ज्या एजन्सीला दिलेलं आहे
तेच डीलर फक्त तो प्रॉडक्ट विकू शकतो. त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. ओके, त्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात. हा संकल्पनावर आधारित प्रश्न विचारला गेला होता. संकल्पना म्हणजेच वितरण, विक्रेता, त्यानंतर उत्पादन, ते कशा पद्धतीनं विपणन केलं जातं यावर प्रश्न विचारला होता. पुढचा प्रश्न, बँकिंग नियमन कायदा टिंबटिंब कलमा अन्वये अनुसूचित बँकांना वैधानिक रोखता गुणोत्तर राखणे लागू आहे. आपण जर पाहिलं बँकिंग नियमन कायदा, आपण जर बँकिंग नियमाचं, बँक ही कायद्यानुसार चालत असते. त्यामधील वेगवेगळे कलम आहेत ज्याच्यामध्ये बँकिंगच्या वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. तर त्याच बँकिंग नियमन कायदा कलमा अन्वये, कोणत्या कलमान्वये? अनुसूचित बँकांना वैधानिक रोखता गुणोत्तर राखणे लागू आहे. तर त्याचं योग्य पर्याय आहे 43 कलमानुसार. पर्याय क्रमांक बी, बँकिंग नियमन कायदा 43 कलमान्वये अनुसूचित बँकांना वैधानिक रोखता गुणोत्तर राखणे लागू आहे. हा बँकिंगच्या ज्या संकल्पना आहेत त्या संकल्पनावर आधारित प्रश्न होता. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी काय आंतरराज्यीय विक्रीसाठी लागू पडते? आंतरराज्यीय म्हणजेच राज्याअंतर्गत केंद्रीय वस्तू सेवा कर, राज्य वस्तू सेवा कर, एकात्मिक वस्तू सेवा कर आणि राज्य मूल्यवर्धित कर, ज्याला आपण वॅट म्हणतो. तर हे कर प्रणाली संदर्भातील, कर प्रणाली जी आहे त्या संकल्पना संदर्भातील हा प्रश्न आहे. आपण बघा या ठिकाणी खालीलपैकी काय आंतरराज्यीय विक्रीसाठी म्हणजे राज्याअंतर्गतच विक्रीसाठी लागू पडते? कोणता कर लागू पडतो यासाठी आपल्याला कर प्रणाली नेमकी काय आहे, कशा पद्धतीनं कार्यरत आहे. जसं GST, सेंट्रल गव्हर्नमेंटची GST वेगळी, त्यानंतरनं स्टेट लेवलची, स्टेट गव्हर्नमेंटची GST वेगळी, त्याचं देखील प्रमाण ठरवलेलं आहे कायद्यानुसार. तर त्यापैकी केंद्रीय वस्तू सेवा कर लागू होतो का? फक्त त्याच राज्यामध्ये उत्पादन केलं जातं आणि त्याच राज्यामध्ये विकलं जातंय. राज्य वस्तू सेवा कर लागू होतो का एकात्मिक वस्तू सेवा कर? तर योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी, एकात्मिक वस्तू सेवा कर हा लागू होतो किंवा लागू पडतो. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. बघा हा जो प्रश्न आहे हा देखील बँकिंग व्यवस्था संदर्भातीलच प्रश्न आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. चौथा प्रश्न, राज्यघटनेनुसार वित्त आयोग बघा दर 5 वर्षांनी नेमला जावा अशी तरतूद आहे. बघा राज्यघटनेनुसार म्हटलेलं आहे वित्त आयोगासंदर्भातील तरतुदी. त्यानंतर ब, जेव्हा राष्ट्रपतींना आवश्यकता वाटते तेव्हा तो नेमला जाऊ शकतो. बघा राज्यघटनेत वित्त आयोगासंदर्भात तरतुदी आहेत, बरोबर आहे. तर त्या तरतुदीनुसार ह्या खालीलपैकी 2 तरतुदी आहेत, योग्य आहेत का अयोग्य आहेत? त्यापैकी कोणती योग्य आणि कोणती अयोग्य का सर्वच योग्य आहेत? फक्त श म्हणजे ही योग्य आहे असं पहिला पर्याय म्हणतोय. दुसरा पर्याय काय सांगतोय? फक्त य म्हणजे दुसराच हीच योग्य आहे. आणि तिसरा पर्याय श आणि य या दोन्ही पण योग्य आहेत. आणि चौथा श य या दोन्हीही चूक आहेत. योग्य उत्तर काय आहे हे कधी तुम्हाला समजेल ज्यावेळेस तुम्ही वित्त आयोगाची रचना कशा पद्धतीनं आणि कोणत्या कलमानुसार भारतीय राज्यघटनेमध्ये नमूद केलेले आहे ते ज्यावेळेस तुम्ही ती संकल्पना समजून घेतली असेल त्याच वेळेस अशा प्रश्नाचं उत्तर तुम्ही निवडू शकता. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. दोन्हीही तरतुदी केलेल्या आहेत. राज्यघटनेनुसार वित्त आयोग हा दर 5 वर्षानंतर नेमला जातो. 12वा वित्त आयोग, आता 14वा, आता 15वा वित्त आयोग सुरू आहे, बरोबर आहे. त्यानंतरनं जेव्हा राष्ट्रपतींना आवश्यकता वाटते तेव्हा तो नेमला जाऊ शकतो. जर त्यांना वाटत असेल खरंच काही आर्थिक मंदी आहे त्यावेळेस पण ते त्या पद्धतीची तरतूद करू शकतात. त्यामुळे योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक सी. हा देखील संकल्पनावर आधारितच प्रश्न विचारला गेला होता.
आता 5वा प्रश्न जोड्या लावा संदर्भातील आहे. गट अ आणि गट ब याच्या जोड्या लावायचा आहे. व्यापारवाद पहिलं अ, निरंकुश खर्च लाभ सिद्धांत, तोलानिक खर्च लाभ सिद्धांत, घटक निधी सिद्धांत हे 4 आणि हे सिद्धांत कोणी मांडलेले आहेत म्हणजे अर्थशास्त्रातील जे तज्ज्ञ आहेत त्यांनी जे सिद्धांत वित्तीय सिद्धांत मांडलेले आहेत त्यावर आधारित हा प्रश्न आहे. त्याच्या आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर या ठिकाणी दिलेले आहेत पर्याय ए बी सी डी. तर बघा व्यापारवाद कोणी मांडलेला आहे तर पर्याय क्रमांक 4 अनुकूल व्यवहारशेष राखणे. व्यापारवाद कशाला म्हटलं जातं की आपला खर्च किती होतोय, आपलं उत्पन्न किती आणि खर्च किती यामधील व्यवहार शेष राखणे म्हणजे आपलं उत्पन्नापेक्षा खर्च कमी करणं, शेष राखणे. त्यानंतर निरंकुश खर्च लाभ सिद्धांत कोणी मांडलेला आहे ॲडम स्मिथ यांनी मांडलेला आहे. त्यानंतर तोलानिक खर्च लाभ सिद्धांत डेव्हिड रिकार्डो यांनी मांडलेला आहे. आणि घटक निधी सिद्धांत हेचर ओहोलिन यांनी मांडलेला आहे. आता ह्या जोड्या जर पाहिल्या तर आपण कोणत्यामध्ये बरोबर येईल? योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक डी. अशा पद्धतीनं वाणिज्य म्हणजेच कॉमर्स या विषयाच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर या स्वरूपाचे प्रश्न विचारले जातात. आपण अभ्यासक्रम नेमका काय आहे हे पाहिलेलंच आहे आणि त्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगानं प्रश्न कशा पद्धतीनं विचारले जातात त्याची चिरफाड आपण करण्याचा प्रयत्न कमी कालावधीमध्ये केलेला आहे. हा व्हिडिओ नक्की तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. त्याबरोबरच आपण या म्हणजे कॉमर्स या विषय वाणिज्य या विषयाचे देखील क्लासेस पेपर 2 सेट आणि नेटसाठी सुरू करत आहोत. त्याची तारीख आहे 14 ऑगस्ट. 14 ऑगस्ट पासून आपण क्लास सुरू करत आहोत. ते क्लास 15 डिसेंबर ते सेट परीक्षा जी 39वी सेट परीक्षा होणार आहे त्या परीक्षा होण्याच्या कालावधीपर्यंत उपलब्ध असणार आहेत. ज्यांना नाव नोंदणी करायची असेल किंवा क्लास जॉईन करायचे असतील तर त्यांनी 96890477 या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपद्वारे किंवा कॉल करून देखील संपर्क साधू शकता आणि क्लास जॉईन करू शकता. धन्यवाद.